याला म्हणतात खरी बहीण. वडिलांची जमीन भावाचीच. शेतात उभं राहून बहिणीनं सांगितलं वाक्य ऐकून अनेकांचे डोळे पाणवले. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या 3 भावांसोबत शेतात उभी दिसते. बोलताना ती सांगते की हे आमच्या वडिलांचं शेत. वडील गेल्यानंतर ते भावाचंच आहे. पुढे ती म्हणते की आम्ही तिन्ही बहिणीने ठरवलंय की आम्हाला या जमिनीत कोणताही हिस्सा नको. एवढंच नाही तर प्रत्येक बहिणीनं भाऊ बहिणींचं प्रेम जपण्यासाठी असा विचार करायला हवा, असं आवाहनही ती करताना दिसते. तिचा शब्द ऐकून अनेक जण भावुक झाले. पूर्वी राखी पौर्णिमा, भाऊबीज यांसारख्या सणांमध्ये माहेराकडे धाव घेणाऱ्या बहिणी आता अनेकदा मालमत्तेच्या वादामुळे न्यायालयाचे दरवाजे ठोठावताना दिसतात. काही भावांना वाटतं की बहिणीचं लग्न चांगल्या घरात झालंय, तिला आणखी वाटा कशाला. तर काही महिलांवर सासरकडून हिस्सा घेण्यासाठी दबाव टाकला जातो. काही ठिकाणी बहिणी स्वतःहून हक्क सोडतात, तर काही ठिकाणी वाद विकोपाला जातात. प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी असली तरी या व्हिडिओमधील भाऊ बहिणीचं प्रेम अनेकांना विचार करण्यास भाग पाडते.